मी ना हॅलो नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तीन वाटी आपण कणी घेतली आहे आणि 1 वाटी रवा. एक चमचा ओवा, धने आणि बडीशोप सगळं आपल्याला कुस्करून घ्यायचं. तीन चमचे तेल टाक, 3-4 चमचे. हां, सगळं एकजूट करून घे आता. आणि जेव्हा कढई ठेवायची असते सांडणीला तेल लावून घेतलं. काय वेगळे सगळं एकजूट करून घ्यायचं. ते मिक्स केलेलं सगळं तेल टाकलेलं, काही ते जिरा, ओवा, मीठ, सोडा. इकडे बनवलं असं असं एकजूट करायचं पीठ मस्त. आता हे सगळं बाजूला करून घेते. कोरडं पीठ जेवढं बट्टी ठेवायची तेवढंच भिजते मी. बट्ट्या झालेल्या आहे. आता तळून घेऊ आपण. आणि जेवढ्या बट्ट्या ठेवायच्या राहता ना तेवढंच मळलेलं आहे आईने बघा. आणि एकदम पातळ मळलं होतं. आता इकडे हा दुसरा घाण आहे, हा पण एकदम पातळ मळेल. मळताना पुन्हा दाखवते मी एकदा. इतक्या मस्त कुरकुरीत लागतं ना या बट्ट्या. गरम येते, गरम गरम आई तिकडं काढून घेते. आणि इथलं पाणी पण आपलं सुकलेलं आहे, त्याच्यात लिंबू टाकून दिला होता मी. कढई थोडीशी स्वच्छ होऊन जाईल म्हटलं. अजून पाणी टाकून देऊ आपण त्याच्यात. आता परत एकदा दाखवून देते मी तुम्हाला. हे पा किती पाणी टाकते आई. म्हणजे साधारण एवढं पिठाला पूर्ण तांब्यावर पाणी लागून जातं. ते घाबरायचं नाही, मोकळं चोकळं पाणी हे करून. जास्त बी पानसा नको कर जाणे तो बसू. काय जायचं ओ बाई, आपल्या इथंच होतं ते
पण आहे ना काढी आणा. माझं वालं खराब होऊन गेलं. आणते थांब. हे पा बट्टीचं असं पूर्ण छान मिक्स करायचं आणि लगेच तोपर्यंत इकडं हे तयार ठेवायचं बरं का. आपलं आहे ना हे रेडी ठेवायचं. कढईमध्ये पाणी गरम ठेवून वरती चाळणी ठेवून द्यायची, म्हणजे ते छान गरम होऊन गेलेलं राहतं. म्हणजे हे पीठ आपण जेव्हा टाकतो ना टाकल्या ते लगेच वाफवलं जातं. मग हे पा छान फेटून घेते आई. तुम्ही बोलले होते ना आईच्या हाताची बट्टी रेसिपी, म्हणून आईच्याच हाताची टाकते मग मी. हे पा असं उचललं आईने आणि तिथं ठेवलं. इकडं चालू आहे आरसा वगैरे काढायचं काम सगळं. हे दादा आलेले आहेत. हे काढले पा सगळे फर्निचरचे जे ड्रॉवर होते ना ते पण इकडे काढून ठेवले. हां तुम मुझे अपना गुरु मानते रहे थे और जाते समय उस जघन्य कर्म के लिए तुम हो ठेवले. आरामात घ्या, लागेल तुम्हाला नाही तर. आता बट्ट्या तळून घेते आई. आधीच्या तळून झालेल्या इकडं पा. हे पहा आधीच्या जे बट्ट्या तळल्या आहेत ना अशा मस्त. कट केलं जाईल. या आता तुम्ही पण सगळेजण आईच्या हाताची वरणबट्टी खायला. आई कस काय आली अचानक तू? आणि तू पडली होती गाडीवरून, म्हटलं बघायला जाऊ. भेटून गेलं बघायला यायला. हा आई मला बघण्यासाठी आली. मी पडून गेली होती ना, छोटासा ऍक्सिडेंट झाला होता म्हणून आली. आई आणि आबा पण आले. फॅनमध्ये आवाज. आता तरी 3:40 झालेले आणि दुकानाचं सर्व सामान काढला गेला आहे. ते काका वगैरे तर ते आय गेस POP आणि ते काढत आहे. बाकी पूर्ण आमचं पार्लर कामं झालेलं आहे. पत्र वगैरे काढले गेलेले बाहेरचे. बघा पत्र काढले गेले. पूर्ण पार्लर ओपन आहे आता. लोखंडी गेट. तर आज माझ्या पार्लरमधला हा शेवटचा दिवस. हे जे बनवलेलं होतं ना पार्लर, तर म्हणजे झाले त्याला 2-2.5 वर्ष. मी ना तर हे सगळ्या ज्या वस्तू, तर ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत ना ते हे सगळं आम्हाला तिकडं ठेवायचं आहे. कारण आज आहे ना पार्लर सगळं म्हणजे उकलायला येणार आहेत ते लोक. माझं ना म्हणजे मी खूप इमोशनल आहे. माझं लगेच रडू यायला लागतं मला. दुसरं पार्लर बनणार आहे असं पण. आज कुठपर्यंत आलंय काम आता?
आजचा दुसरा दिवस. हे पूर्ण निघून जाईल का आता? हं. असं इथं काम येणार आहे वरती. पार्लरचं काय काम आहे आणि कसं काय करणार आहे वरती करायचं आहे तर ते आबान ते विचारत आहे आणि हे सांगतायत त्यांना कसं करायचं आहे वगैरे असं. आणि आई आबान ते निघताय आता. तर काल दुपारी 2 वाजता आले आणि आज सकाळमध्ये 6:30-7 वाजेशी निघून राहिले. आई आणि आबान ते रात्रभर राहिले फक्त. पण आबा दंड बाय. उन्हाळ्यामध्ये तर 5-6 हजार यायचं अंक. बरं माई दंडवत. बाय बाय बाय. असा होता आजचा हा व्हिडिओ छोटासा. मला आशा आहे की तुम्हाला आवडला असेल. आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंटसुद्धा करा. भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.